हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय तुरीची डाळ. तेही एका शिट्टीमध्ये कमी गॅसचा वापर करून आपण झटपट होणारी तुरीची डाळ बनवतोय. तेही माझ्या पद्धतीने आणि एकदम झटपट होते. जास्त काही साहित्य लागत नाही किंवा खूप वेळ द्यावा लागत नाही आणि एकदम 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते किंवा भाजी बनवून तयार होते. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे तुरीची डाळ घ्यायची आणि तुरीची डाळ ना अर्धा तास आपल्याला भिजवून घ्यायची. त्यामुळे ना एका शिट्टीमध्ये ही डाळ चांगली शिजली जाते. आणि हे पहा किती चांगली डाळ भिजली आहे. डाळ भिजली की शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच डाळ शिजून होते. आणि तुम्हाला जर अशी दाटसर डाळ करायची नसेल तर मग भिजवू नका, डायरेक्टली तुम्ही तशीच फोडणी देऊ शकतात. आता आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे, तर मी मोठा असा कट करून घेतला आहे. 9-10 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि इथे टमॅटो छोटा होता म्हणून मी 1.5 टमॅटो घेतला. मोठा टमॅटो असेल 1 वापरला तरी चालेल. आता आपल्याला या बाकीचं सर्व वाटण करायचं आहे. टमॅटोची नंतर आपल्याला जाडसर म्हणजे बारीक करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर आपण एक वाटण बनवून घेऊया. यामुळेच या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे. तर अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला ना जाडसर बारीक करून घ्यायचे. पेस्ट करायची नाही, फक्त आबडधोबड वाटून घ्यायचे. खूप मोठे ठेवायचं नाही किंवा खूप फाईन बारीकसुद्धा पेस्ट करायची नाही. तर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकूया आणि टमॅटो सेपरेट नंतर बारीक करून घेणार आहे. आता आपण हे जाडसर वाटून घेतले. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचे. म्हणजे थोडे थोडे मिरचीचे तुकडे आणि कांद्याचे तुकडेसुद्धा राहिलेले आहेत. हे पहा, लसूण वगैरे मस्त. तर असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. आता हे आपण वाटीत काढून ठेवूया आणि लगेच टमॅटोची प्युरी करून घेऊया. टमॅटो एकदम फाईन बारीक प्युरी करून घेतलं तरी चालेल किंवा थोडासा जाडसर ठेवला, जसं आपण कांदा लसूण वगैरे बारीक केलं तसं ठेवलं तरी चालेल. आता आपण टमॅटोसुद्धा कट करून टाकूया आणि पाणी वगैरे काही टाकण्याची गरज नाही. टमॅटो असंच बारीक होतो. तर थोडेसे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात हा टमॅटो टाकूया, म्हणजे पटकन बारीक होईल. असं वेगवेगळं केल्यामुळे ना जरा वेगळी चव येते आणि सगळं साहित्य एकत्र करून जर मिश्रण बनवलं तर त्याचीसुद्धा वेगळी टेस्ट येते. मी हे खूप वेळा स्वतः नोट केलेलं आहे, त्यामुळे मी हे असं सेपरेट बारीक केलं आहे. बाकी तुम्हाला जर एकत्र वाटण करायचं असेल तसंसुद्धा करू शकतात, पण नक्कीच चव बदलते थोडीशी तरी. तर हे पहा, टमॅटोसुद्धा मी असं वेगळं बारीक करून घेतले आणि खूप फाईन पेस्ट केली नाही. अगदी थोडेसे त्याचे मी चंक्स ठेवलेत, म्हणजे थोडेसे असं तुकडे ठेवलेत, म्हणजे डाळीमध्ये खायला छान लागतं. तर हे पहा, आता आपण फोडणी करूया. आपले दोन्हीसुद्धा वाटणं बनवून झालेले आहेत. 2 पळी तेल गरम करून घेतले. आता यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया. मोहरी छान फुटू द्यायची. मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे. फोडणी छान बसली की भाज्या अतिशय चविष्ट बनतात. मोहरी तडतडली आहे, जिरेसुद्धा चांगले फुललेत. 1 तेजपत्त्याचं पान टाकूया. तेजपत्ता नसेल तर कोणताही खडा मसाला 1-2 टाकू शकतात. आता जे आपण कांद्याचं वाटण केले ते सुद्धा टाकून घेऊ आणि छान परतवून घेऊ. तर कांद्याचं वाटण ओलसर असतं ना कांदा, त्यामुळे थोडंसं तेलामध्ये मसाला टाकला की ओढतो, त्यामुळे गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान हे परतवून घ्यायचे थोडा वेळ. तर मस्त आपला इथे हा मसाला भाजून होत आला आहे आणि चांगलं तेल सुटले. कांद्याचा कच्चेपणा पण कमी झालं. हे पहा, सर्व चांगलं भाजलेलं आहे. खूप छान सुगंध येतो आहे. तर असं हे कांद्याचं वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता फोडणीमध्ये टाकायचा राहून गेला होता. तर सगळं चांगलं परतून घेतले. आता कांदा चांगला भाजला की मग याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया. टमॅटो लगेच टाकला किंवा सोबतच टाकलं तर भाजायला वेळ लागतो, त्यामुळे कांदा अगोदर भाजून घेतला आणि आता टमॅटोची पण जी पेस्ट बनवलेली ते टाकून घेतली आणि चांगलं परतवून घेऊया. तर टमॅटोसुद्धा थोड्या वेळ आपण भाजून घेऊया. तर मस्त मसाल्याला तेल सुटले पहा. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सगळं चांगलं तळापासून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कुकरमध्ये भाज्या बनवल्यामुळे भाज्या पटकन होतात, वेळ वाचतो आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला गॅस वाचतो, हो की नाही. तर सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता मसाले टाकूया. तर मी मसाले काय काय घेतले ते सांगते. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा इथे मी सब्जी मसाला आणि 1.5 चमचा चटणी टाकली. मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण करायचे आणि मसाले तुम्हाला
जे टाकायचे ते तुम्ही टाकू शकतात. गरम मसाला किंवा धना पावडर असेल, किचन किंग मसाला असेल, जो मसाला तुमच्याकडे असेल तो टाकून घ्यायचा. आता सगळं मस्त इथे परतवून घेतले आणि पाहू शकतात किती छान आपल्या इथे हे मसाला बनवून तयार झाला आहे. नेहमीच्याच त्याच डाळी खाऊनसुद्धा कंटाळा येतो. वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग हे सुद्धा सारखी पातळ भाज्या खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे वेगळं काहीतरी बनवलं ना खायला छान वाटतं. तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मी 2 ते 3 चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेतले, जेणेकरून आपला मसाला तळाशी लागणार नाही आणि छान भाजला पण जाईल. हे पहा. तर मसाला एकदम मस्त चटचटीत भाजून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया. तर जी आपण भिजवून घेतलेली डाळ आहे ते टाकून घेऊया. आणि डाळ भिजली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. मोठ्या गॅसवर एक शिट्टी करायची, लगेच डाळ शिजून तयार होते. आणि तुम्हाला जर अशी दाटसर डाळ खूप शिजलेली आवडत नसेल तर तुम्ही भिजवून घेऊ नका. डायरेक्टली असं सगळं म्हणजे साहित्य वापरून अशी भाजी बनवू शकतात. म्हणजे ती डाळ जास्त शिजली जाणार नाही. तर हे पहा, मस्त डाळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली. तुम्ही अशा पद्धतीची सेम सुकीसुद्धा डाळ बनवू शकतात. किंवा मग तुम्हाला पातळ बनवायची असेल तर आणखीन थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही ग्रेव्ही टाईपसुद्धा ही डाळ बनवू शकतात. तर मी इथे 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतले, कारण मला ही डाळ खूप पातळ बनवायची नाही. चपाती भाकरीसोबत खाता येईल अशी थोडीशी दाटसर बनवायची आहे. आता किती पातळ किती घट्ट हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जशी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात. तर मी इथे 1च ग्लास पाणी टाकून घेतले. सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती फक्त आपल्याला याची एकच शिट्टी करायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि आता कुकरची पूर्ण आपल्याला हवा जाऊ द्यायची आणि त्यानंतरच कुकरचं झाकण उघडून ही डाळ व्यवस्थित मिक्स करायची. आता भरपूर सारी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ती टाकली तरी चालेल. आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता झटपट आपली इथे एकदम वेगळ्या पद्धतीची चमचमीत झणझणीत अशी तुरीची डाळ बनवून तयार आहे. चपाती, भाकरी, भातासोबत सुद्धा खाता येईल अशी भन्नाट चवीची ही डाळ तयार होते. आणि नेहमी नेहमी आपण आमटी वगैरे बनवत असतो किंवा सुकी डाळ बनवत असतो, पण अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा. सर्वांना खूप आवडेल. आणि तुम्हाला आणखीन या डाळीची टेस्ट डबल करायची असेल तर तुम्ही याला तडका देऊ शकता. थोडंसं तेल गरम करून किंवा तूप गरम करायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, सुक्या 2 लाल मिरच्या आणि कढीपत्ता, हिंग, लाल मिरची पावडर असा तडका द्यायचा गरमागरम. खूप छान टेस्ट येते. मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही डाळ बनवून घेतली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.